तर जय मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी बद्दल बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बद्दल बघणार आहोत. तिलाच आपण इंग्रज असे सुद्धा म्हणतो. तर बघा, यांचा जर भारतात येण्याचा मुख्य उद्देश जर बघायचं झालं तर यांचा भारतात येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे भारतामध्ये मिळणारे मसाले, कापड, रेशीम आणि जे औषधी वनस्पती आहेत यांचा वाढलेला युरोपमधील क्रेज जो होता तो बघता पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम आले. पोर्तुगीज भारतात आल्यानंतर जेव्हा पोर्तुगीजांनी सर्व भारतातून मसाले म्हणा किंवा ते पदार्थ म्हणा जे युरोपला नेले, तदनंतर युरोपमध्ये एक अलगच खळबळ उडाली आणि सर्व जे ताकदवर जे युरोपमधील ज्या कंपन्या किंवा ज्या सत्ता होत्या त्यांनी आपापल्या देशातून एक एक जी कंपनी आहे तिला ईस्ट म्हणजे पूर्व भागात जे आहे व्यापार करण्याची सनद दिली, तर किंवा आदेश किंवा सवलत दिली. तर बघा, आजचा जो टॉपिक आहे आपला ईस्ट इंडिया कंपनी. तर ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ईस्ट इंडिया कंपनी 13 डिसेंबर 1600 मध्ये स्थापन झाली व राणीने तसं बघायचं झालं तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1599 ची आहे. बट जे 1600 आहे, 1600 जो काळ आहे त्या 1600च्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला जे आहे भारतात व्यापार करण्याची 15 वर्षाची सनद राणीने दिली. तर बघा, आपला टॉपिक आहे ब्रिटिश येण्याचे कारण. भारतात मिळणारे मसाले, कापड, रेशीम व औषधी वनस्पती यांची वाढती मागणी झाली येण्याचे कारण. आणि जे मुख्य जे कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी, 1857च्या उठावापर्यंत जी ईस्ट इंडिया कंपनीने जे राज्य केलेले आहे त्याची ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्याबद्दल जर बघायचं झालं तर हिची स्थापना जर बघायचं झालं तर ब्रिटिश ईस्ट ईस्ट इंडिया कंपनी. तर दुसरा पॉइंट जो आहे 31 डिसेंबर 1600 ला राणीने पंधरा वर्षाची परवानगी दिली. व्यापार करण्याची जी राणी आहे हिने जे 15 वर्षाची जे
परवानगी दिली होती व्यापार करण्याची. त्या परवानगीमध्ये जर बघायचं झालं तर ही परवानगी फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला होती. म्हणजेच की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सोडून ब्रिटनमधली किंवा लंडनची जी आपल्याला बघता येते, तेथील कुठलीही दुसरी कंपनी जी आहे पूर्वोत्तर देशांसोबत व्यापारी संबंध ठेवणार नाही. ते संबंध ठेवण्याचा हक्क फक्त या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला असेल, असा या कायद्याचा अर्थ होतो. जर बघायचं झालं तर 1608 मध्ये जो आहे कॅप्टन विल्यम्स हॉकिंग हे भारतात आले. 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स भारतात आला. त्याने जर बघायचं झालं तर कॅप्टन विल्यम हॉकिन्स यांनी भारतात आल्याबरोबर हा भारतात कुठल्या ठिकाणी आला तर हा सर्वप्रथम भारतात गुजरात येथील सुरत या ठिकाणी आला. तर बघा, हे सर्वप्रथम ठिकाणाची येण्याचे यांनी आल्यानंतर जर यांनी जे काम केले ते मुघल शासक जहांगीर जो आहे त्याच्याकडे परवानगी मागितली. सुरुवातीला जहांगीरने यांना जे आहे 1608 मध्ये परवानगी दिली नाही. परवानगी न मिळाल्यामुळे यांनी फक्त जे आहे व्यापाराचा जो दृष्टिकोन आहे तो साध्य केला. तदनंतर जर बघायचं झालं तर 1613 मध्ये यांना यांची वसाहत स्थापित करण्याचा जो वसाहत स्थापित करण्याची जी परवानगी आहे ती जहांगीर दुसरा जो आहे याने दिली. तर बघा, मुघल शासक हिराणी व स्थापित करण्याची परवानगी दिली. ही परवानगी जेव्हा मिळाल्यानंतर यांचा जो मुख्य हेतू होता त्या मुख्य हेतूला अनुसरून म्हणजेच व्यापाराला अनुसरून यांनी जे आहे यांची जी पहिली वसाहत आहे सुरत येथे 1613 मध्ये स्थापित केली. पहिली वखार सुरत. तर अशाच प्रकारे जर बघायचं झालं तर यांची पहिली वखार झाली. त्यानंतर 1615 मध्ये जे आहे 1615 मध्ये पुन्हा जहागीर जवळ जाऊन अधिकाधिक वखारी स्थापित करण्याची परवानगी यांनी मागितली. यांना परवानगी मिळाली सुद्धा आणि यांनी अनेक ठिकाणी वखारी उभारण्यास सुरुवात केली. त्याच्यामधील यांच्या ज्या प्रमुख 4 वखारी आहेत त्या जर बघायचं झालं तर 1615 मध्ये
परवानगी. तर यांच्या ज्या वखारी आहेत त्या वखारी आपण बघू. आता बघायचं झालं तर यांची पहिली वखार आहे सुरत. सुरत ही वखार यांनी 1613 मध्ये स्थापित केली. दुसरी जी वखार आहे ती म्हणजे मद्रास. मद्रास ही वखार यांनी 1632 मध्ये स्थापन केली. तिसरी जी वखार आहे ती म्हणजे बॉम्बे. बॉम्बे ही वखार यांनी 1688 मध्ये स्थापन केली. आणि चौथी वखार म्हणजे कलकत्ता. कलकत्ता येथे यांनी वखार 1690 मध्ये स्थापित केली. तर बघायला गेलं तर ह्या ज्या वखारी आहेत यांच्या प्रमुख व्यापारी उद्देशाने मुख्य वखारी होत्या. कारण की जर बघायला गेलं तर ह्या चारही वखारी समुद्र किनाऱ्याला लागून होत्या. समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळे त्यांना पाण्याच्या मार्गे व्यापार करण्यासाठी ते सोयीस्कर होतं. तर नंतर बघायचं झालं तर ह्या ज्या वखारी आहेत पुढे जाऊन ह्याच जेव्हा जी सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये येते त्यावेळेस ह्याच वखारी जे आहेत ब्रिटिशांचे प्रमुख केंद्र किंवा प्रोव्हिन्सेस म्हणून आपल्याला बघायला मिळतात. तर बघा प्रमुख केंद्र होतात. तर आता जर बघायचं झालं तर जी बक्सारची लढाई आहे, बक्सारची लढाईबद्दल जर सांगायचं झालं तर शाह आलम, मिराज, मीर जाफर, सिराजुद्दौला यांचा कॅप्टन मेजर मुनरो यांच्या हस्ते पराभव झाल्यानंतर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ही भारतात असं म्हटलं जाते की बक्सारच्या लढ्यानंतर ही सत्ता एकदम स्ट्रॉंगली भारतात उभी राहिली. दुसरे कुठले जे शासक होते किंवा जे छोटे मोठे राज्य होते त्यांनी अधिपत्य स्वीकारण्यास सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर झाशी झालं आणि टिपू सुलतान यांनी बराच काळ इंग्रजांपुढे जे आहे ते लढा देत राहिले. पण यांच्या लढ्याला जे आहे ते इंग्रजांची शिस्त व आधुनिक हतियार यांच्यामुळे यांच्या लढ्याचा अंत आला व पूर्णपणे भारतात जे आहे ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली. आता जर बघायचं झालं तर आपला हा आधुनिक भारतामधील दुसरा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण पोर्तुगीज बघितले, वास्को द गामा बघितला, पोर्तुगीजांच्या ज्या वखारी आहेत त्या वखारी बघितल्या. आता जर त्या वखारी बघितल्या तर त्याच्यामध्ये एक वखार जी आहे आपल्याला बॉम्बे, ही बॉम्बे वखार जी आहे ही आपल्याला दोन्हीच्या मध्ये सेम दिसते. जो ही वखार सेम येण्यामागचे कारण जे हे ब्रिटिशांचा राजा जो होता त्याने पोर्तुगीजांची मुलगी हिच्याशी लग्न केले व लग्न केल्यानंतर आनंद म्हणून त्याला बॉम्बे किंवा जी आपली मुंबई किंवा बॉम्बे ही आनंद म्हणून देण्यात आली. तर बघा बॉम्बे जे आहे हे सध्या आपल्याला जसं शहर दिसत आहे तसं हे शहर नव्हतं सुरुवातीला. तर त्यावेळेस एक टापूंचा असा छोट्या छोट्या टापूंचा समूह होता. तर त्याच अनुषंगाने यांना देण्यात आले. तर जसा जसा काळ बदलत गेला तिथं डेव्हलपमेंट होत गेलं. आणि जर बघायला गेलो तर जे तुम्हाला हे दिसत आहे कलकत्ता, बॉम्बे, मद्रास आणि सुरत त्यावेळेची जी व्यापारी केंद्र होती सध्याही त्याचप्रमाणे चालत आहेत. कारण की जे लिंक यांची व्यापारासोबत लागली होती या ठिकाणांची ती लिंक अजून तशीच आहे. आणि त्याच
हिशोबाने आता सर्व व्यापार सुद्धा इथे तसेच आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक पॉईंट अजून ऍड करून घ्या. 1575 ची बक्सरची लढाई खूप प्रमाणात कंपनीला फायदेशीर ठरली. आणि बघायचं झालं तर यांचे शिपाई मारले गेले, त्यांचे शिपाई मारले गेले. बट ही जी लढाई आहे ही फायदेशीर कशी ठरली, तर या लढाईनंतर जे मेन जे 3 जण होते या लढाईमध्ये, शाह आलम, सिराजुद्दौला, मीर कासिम, या तिघांचा पराभव झाला. भारतातील सर्व राजांना कळून चुकले की ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्याकरता आलेली आहे. आता यांचं व्यापारांचं मूळ गेलेलं आहे. आता हे आपल्यावरती सत्ता करणार आहेत आणि त्यांनी तेच करायला सुरुवात केली. सर्वप्रथम जर बघायचं झालं तर पोर्तुगीज झाले, ब्रिटिश झाले. आता जे पुढच्या लेक्चरमध्ये आहे आपण तर यांच्यामध्येच झालेले जे युद्ध आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.